शर आला तो धावून आला काळ, विवडला श्रावण बाळ. आई गे दीर्घ फोडुनी हाक, तू पडला जाऊनी झोक. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुळ झाला नृमनी. आसवे आनुनी नयनी, तो वदला हा अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. मग खळबळुनी कृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. मम म्हातारे माय बाप तानेले, तरू खाली असती बसले. कावळ त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मल वाली, मी आलो ह्या कासारी. ही लगबग करुनी जाई, तो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला, मी एकुलता पुत्र कसा घाला. मजवरती अवचित आला, त्या रोदपणी मीच एक आधार. सेवेस तामुखनार, जा बघतील ते वाट पाखरावानी. ध्यानेऊन आधी पाणी, आहेत अंध दोघेही दुर्वार्थ फोडून काही. ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होऊनिया श्रावण बाळ, परी झाकू नये सत्य कसे राहील. विधिलेखन होईल फोल, काळीज त्यांचे फाटून शोकावेगे. ते येतील माझ्या मागे, घ्या झारी मी जातो त्यांचा बोल. जावया लागला खोल, सोडिला श्वास शेवटला. तो जीव विवाग फडफडला, तनु पंजर सोडून गेला. दशरथ राजा रडला ठाई ठाई. धन्यवाद. या माझ्या जाऊबाई आहेत, मोठ्या. यांचं वय आहे सध्या 74 वर्ष आणि ही कविता त्यांना त्यांच्या वयाच्या 4थ्या वर्गात असताना त्यांच्या चव्हाण गुरुजींनी शिकवलेली होती. तर आता जवळपास त्या कवितेला 64 वर्ष पूर्ण झालीत आणि 64 आणि आता त्या आहे 74 वर्षाच्या. तर बघा त्यांची स्मरणशक्ती. त्यांच्या स्मरणशक्तीला त्यांच्या म्हणजे स्पष्ट उच्चार आला आणि त्यांची मुखोद्गत कविता असल्यानं तुम्हाला दाद द्यावं लागेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.